रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायातील 23 श्लोक झाले. आता 24वा श्लोक. अचेद्यो यमधायो यमक्लेद्यो शोष एव च नित्यसर्वगतस्थानो रचलोऽयं सनातनः. कारण हा आत्मा न कापता येणारा, जाळता येणारा, भिजवता येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. तर आता या श्लोकातले जे काही पहिल्या अर्ध्या चरणातले जे लक्षण आहेत ते वरच्या श्लोकात आलेले आहेत. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहती पावका. तर तेच पुन्हा वेगळ्या शब्दामध्ये खाली आलेले. अच्छेद्यो यमधायो यमक्लेद्यो शोषेवच. म्हणजे वरचा श्लोक पुन्हा रिपीट झाल्यासारखा, की याला कुठलं शस्त्र कापू शकत नाही किंवा ह्याला अग्नी जाळू शकत नाही किंवा हा भिजवता येत नाही, न वाळवता येत नाही. तोच शब्द पुन्हा रिपीट आहे. नित्य सर्वगत स्थानूर. तर हा आत्मा कसा आहे? नित्य आहे, नेहमी राहणार आहे. सर्वगत, सगळीकडे गेलेला आहे एकाच वेळेस. की हा आत्मा एकदेशीय नाही आहे. म्हणजे आज इथं आहे तर तिथं नाही. आपण कसं एकदेशीय असतो. आज मी लातूरमध्ये तर पुण्यामध्ये नाही, आणि पुण्यामध्ये असेल तर लातूरमध्ये नसेल. तर आत्मतत्वाचं असं नाही. हा सर्वगत आहे. प्रत्येक वेळेस सर्व ठिकाणी आहेच आहे. हा स्थाणू, स्थिर आहे, अचल आहे आणि सनातन आहे. सनातन म्हणजे जे पहिल्यापासून आहे त्याला सनातन म्हणतात. ज्याचा आधी सापडत नाही, कधीपासून आहे ह्याचं उत्तर देता येत नाही, त्या गोष्टीला सनातन म्हणतात. म्हणून हा आत्मा सनातन आहे. आता 25वा श्लोक. अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमोच्यते तस्माद्देव विदित्वेन नानुशोचितुमर्हसि. तर दुसरं काय म्हणलं आहे? अव्यक्त आहे हा आत्मा. अव्यक्त म्हणजे काय असतं? की जे आपल्या पंचज्ञानेंद्रियाला जी समोर सृष्टी दिसते तर त्याला व्यक्त सृष्टी म्हणतात. कारण हे एक्सप्रेस्ड आहे, व्यक्त आहे. मग ही जी सृष्टी दिसते आपल्याला त्याला व्यक्त सृष्टी दिसते. या व्यक्त सृष्टीच्या पलीकडे प्रकृती आहे. म्हणजे सायन्सचे नियम आहेत त्याला प्रकृती म्हणतात, ज्याला आपण सायन्स म्हणतो, नेचर म्हणतो. तर या व्यक्तसृष्टीच्या पलीकडे प्रकृती आहे, आणि प्रकृतीच्या पलीकडे हे आत्मतत्व आहे, त्याच्या सत्ताभूत असलेलं. आणि प्रकृती ही सृष्टीच्या रूपाने व्यक्त आहे. म्हणून हे व्यक्त आहे आणि सृष्टी व्यक्त आहे आणि आत्मतत्व हे अव्यक्त आहे. म्हणजे डायरेक्टर जसा नाटकामध्ये असतो किंवा लेखक असतो, स्क्रीन प्ले रायटर असतो, हे लोक पडद्यामागचे कलाकार असतात. तसं या सृष्टीचं जे नाटक चालू आहे, या पडद्यामागचा सूत्रधार जो दिसत नाही स्टेजवर पण तो आहे, त्याच्याच आज्ञेनं, त्याच्याच प्रेरणेनं, त्याच्याच सूचनेनं सगळं चालू आहे, त्याला अव्यक्त म्हणायचं. तर सगळं काही दिसतं, जगत दिसतं आपल्याला, जगतातील व्यवहार दिसतात, पण ह्याच्यातील जे अव्यक्त तत्व आहे ते आपल्याला दिसत नाही. म्हणून हा आत्मतत्व हे अव्यक्त आहे, एक्सप्रेस करता येत नाही किंवा कुठल्या लॅबोरेटरीमध्ये आणून दाखवता येत नाही. सब कोई पूछे रब कैसा आहे. कबीराला एकदा सगळेजण येऊन विचारायला लागले. तर ते महान संत होते की भगवंत कसा आहे सांग. सब कोई पूछे रब कैसा आहे. तर कबीर काय म्हणतात की सगळेजण मला विचारतात की रब कैसा आहे. क्या खूटे बांधू भैसा है या हात में धर दूँ पैसा है, असं कबीर म्हणतात. कबीरा रब जैसे को वैसा है. तर हे काही एखाद्या खुंटीला बांधून दाखवू का की म्हैस आहे, की म्हैस जशी खुंटीला बांधून दाखवली की इथे बघा इथं म्हैस आहे, किंवा हातात 1 रुपया किंवा 5 रुपयाचा बंदा कसा असतो, हातात ठेवला आणि दाखवला बघा हा 5 रुपयाचा बंदा असतो असा म्हणून. म्हणजे खुटे बांधू पैसा या हात मी धरदू पैसा आहे. म्हणजे कसा दाखवणार भगवंत कसा आहे ते. तसं आत्मतत्व हे कसं दाखवणार.
काय प्लेटमध्ये ठेवून दाखवायचं की कसं दाखवायचं? कारण हे अव्यक्त तत्व आहे, ह्याला अव्यक्त म्हणतात. अचिंत्य, मग अव्यक्त असल्यामुळे अचिंत्य आहे. मग अचिंत्य म्हणजे ज्याच्याबद्दल कल्पना करता येत नाही, इमॅजिनेशन करता येत नाही. आता आपल्याला हत्ती इमॅजिन करा म्हटलं तर वेळासमोर हत्ती येईल, पण आत्म इमॅजिन करा म्हटलं तर कसा इमॅजिन करणार? ते काय चौकोनी आत्मतत्व असतं का, त्रिकोणी असतं का, गोलाकार असतं का, बिंदूच्या प्रमाणे असतं का, वेव्ह असते का, काय? काहीच आकार नाही, उकार नाही, काहीच नाही. मग त्याचं चिंतन कसं करणार? मग ज्याचं कल्पनाच इमॅजिनेशनच करता येत नाही त्याच्याविषयी काय बोलणार? हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो. म्हणजे अविकारी आहे. अविकारी म्हणजे कसा? की विकार म्हणजे काय असतं? जन्मणे, वाढणे, खुंटणे, क्षयास जाणे आणि नष्ट होणे, ह्याला विकार म्हणतात. ते आत्म्यामध्ये हे कोणतेच विकार नाही आहेत. न ते वाढतं, न खुंटतं, न खराब होतं, न काही होतं. कुठलाही विकार त्याच्यामध्ये नाही आहे. न जन्मतं, न नष्ट होतं. नित्य स्थिर आहे, विकाररहित आहे असे म्हणले जाते. आता ह्याच्या पुढचा जो शब्द आहे ना तो महत्त्वाचा. तस्मात देवं विदित्वेन. तर असा जो आत्मा आहे त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला समजून घेऊन नानुशोचितुमर्हसि. आता हा शब्द ह्या पुढच्या 2-3 श्लोकामध्ये पुन्हा पुन्हा आला आहे की असा आत्मा असल्यामुळं त्या आत्म्याकडे जर तू लक्ष दिलंस तर तुला दुःख करण्यास काही कारण नाही. इथं दुःख करण्याचं काही कारण नाही. नानुशोचितुमर्हसि म्हणजे दुःख करण्याचं काही कारण नाही. तर भगवद्गीतेचा एक फार मोठा सिद्धांत आहे, 2ऱ्या अध्यायातच येतो हा. नानुशोचितुमर्हसि म्हणजे या जगामध्ये दुःख करण्याजोगं काहीच नाही. अशी कोणतीच वस्तू नाही, अशी कोणतीच घटना नाही की ज्याचं दुःख करावं. कारण जर हे जगत भगवंतानी बनवलेलं आहे आणि ही डिझाईन सगळी भगवंतानी तयार केलेली आहे, एवढी सुंदर, एवढी परफेक्ट, एवढी सिस्टमॅटिक, तर अशा भगवंताकडून, कृपावंत भगवंताकडून दुःख होईल अशी वस्तू कशी निर्माण होईल? शक्यच नाही. मग जगामध्ये कोणतीच वस्तू ही दुःख देण्यासाठी किंवा दुःख होण्यासाठी तयार केलेली नाही. मग दुःख जे आहे ते 2 गोष्टीतून निर्माण होतं. एक आपल्या अज्ञानातून निर्माण होतं म्हणजे गैरसमजुतीतून, आणि दुसरं आपल्या पूर्वकर्मातून निर्माण होतं. पण भगवंतानी तयार केलेली सृष्टी ही दुःखदायक नाही आहे, दुःख देण्यासाठी बनवलेली नाही आहे. मग जगातली कोणतीही वस्तू असो, ती वस्तू त्याच्यामध्ये निहित एक प्रकारचा आनंद आहे. ती पण एक व्यवस्था आहे, ती पण एक व्यवस्था आहे. म्हणजे आता जसं दूध असतं, दुधाला मध्ये लिंबू पिळलं त्याचं दही होईल, त्याचं पुन्हा अजून काही केलं त्याचा अजून एक पदार्थ होईल, रूपांतरित होऊन होऊन वेगवेगळ्या वस्तू निर्माण होतील. तसं जगतसुद्धा परिवर्तन होत 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 कल्याणाकडेच जात असतं. म्हणून जगामध्ये दुःखदायक काही नाही. इव्हन आपण सर्वात दुःखदायक गोष्ट मानतो ते मृत्यू. तर मृत्यूसुद्धा असा आहे की मृत्यू हे जुनं जीर्ण झालेलं शरीर, दुःखाने बरबटलेलं शरीर, की आता निरुपयोगी ठरलेलं शरीर नष्ट होऊन नवीन शरीराची देणगी देतं. मृत्यूसुद्धा एक प्रकारचं दुःख संपवणारी कृपा आहे भगवंताची. म्हणून मृत्यूसुद्धा दुःखदायक नाही आहे. मग जर खोलवर विचार केला तर दुःख कुठंच नाही आहे. म्हणजे साखर आहे, साखरेचा पाक तयार करून वेगवेगळे पदार्थ तयार केले, ते सगळे गोडच लागणार आहेत. तर तसं जगत हे आनंदापासून बनलेलं आहे, आनंदकंदाचं व्यापक रूप आहे. मग जगात जर दुःख असेल तर दुःखसुद्धा आनंदापासूनच बनलेलं आहे. मग खोलवर ते सुद्धा आनंददायकच आहे. आता ह्याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे, आणि माणसाची प्रवृत्ती आहे बरं का त्यात ते आनंद शोधण्याची. समजा दुःख हे आनंदमय नसलं असतं तर आपण पैसे देऊन असा सिनेमा बघितला नसता की ज्याच्यामध्ये खूप दुःख दाखवलं आहे. आपण ट्रॅजेडी सिनेमा पैसे देऊन बघायला जातो आणि घंटाभर रडून येतो. म्हणजे त्यातही आपल्याला एंटरटेनमेंट दिसतं, म्हणजे रडण्यातसुद्धा एक मजा असते. तर आणि बरेच लोक त्या पद्धतीने आनंद पण करतात. पण जाऊ दे, तो विषय नाही. की हे सांगायचं महत्त्वाचा मुद्दा की दुःख हे भगवंतानी निर्माण केलेलं नाही आहे. ही सृष्टी जी आहे ती आनंदमयच आहे.
मग या ठिकाणी भगवद्गीता म्हणून तत्व सांगते की जगात एकही वस्तू अशी नाही की ज्याचं दुःख करावं, कुठल्या गोष्टीचं दुःख करावं असं कोणतीच गोष्ट लायकीची नाही. म्हणून नानु शोचितो मरहसी. आणि त्यामुळं संत नेहमी आनंदात असतात. का आनंदात असतात? संत पण याच जगात राहतात ना, आपल्यासारखंच त्यांचं शरीर आहे. मग संत नेहमी आनंदात असतात कारण त्यांना हे तत्व समजलेलं असतं की ह्याच्या जगामध्ये दुःख करण्यासारखं काही नाही. नानु शोचितो मरहसी. आता ह्याचा उलटा अर्थ काढायचा नाही बरं का, की संत आनंदात असतात नेहमी. पण आनंदात असणारे नेहमी सगळे संतच असतात असं नाही. बावळट लोकंसुद्धा आनंदात राहतात, त्या आनंदाला काही अर्थ नाही. संत ज्या आनंदात राहतात तो आनंद वेगळा आहे. तो भक्तिप्रेमाचा सुखाचा आनंद आहे. हा फालतू आनंदामध्ये संत राहत नाहीत. मग आपल्या मूर्खपणात आनंदात असणारे मूर्ख आहेत, त्यांना सुधारण्याची गरज आहे. तर त्यांनी स्वतःला संत समजू नये. तर भगवद्गीता हे सांगते नानु शोचितो मरहसी, की दुःख करण्यासारखं जगामध्ये काहीच नाही. कसाही विचार करा, कुठल्याही दृष्टिकोनातून विचार करा. आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? 26वा श्लोक. अथ चैन नित्यजातं नित्यवा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आता कृष्ण काय म्हणतात की जाऊ दे, तुला आत्मतत्व वगैरे समजायला जर जड जात असेल तर असा विचार कर. हे शरीराकडे बघून विचार कर. आत्मतत्वाचं जाऊ दे, शरीराकडे बघून विचार कर. शरीर आहे ना, मग शरीर कसं आहे? जन्मतं आणि मरतं. आत्म्यासारखं अमर नाही आहे. तर त्याच्याकडे बघूनसुद्धा दुःख करण्यासारखं नाही आहे. असा शरीराकडे बघितलंच तरी दुःख करण्यासारखं नाही आहे. का? तर अथ चैन नित्यजातं नित्यवा मन्यसे स्मृतम. तर तू असा विचार कर ना की हे नेहमी जन्मतात आणि नेहमी मरतात हे लोक, किंवा हे शरीर नेहमी जन्मतं आणि नेहमी नष्ट होतं. मग जे असं नेहमी चालत राहतं त्याचं काय दुःख करायचं आहे? तथापि त्वं महाबाहो, म्हणजे शरीराचा जरी विचार केला, नेहमी जन्मणारं आणि नेहमी मरणारं, तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि, तरी पण दुःख करण्यासारखं गरज नाही आहे. आत्मतत्वाकडे पाहून जर त्याच्या नित्यत्वाकडे पाहून जरी विचार केला तर दुःखाचं कारण नाही आहे. आणि या शरीराच्या नाशिवंततेकडे जाऊन जरी बघितलं, नेहमी जन्मणारं नेहमी मरणारं, तरी पण दुःख करण्यासारखं काही नाही आहे. आता 27वा श्लोक. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. आता तिसऱ्यांदा शब्द आला शोचितुमर्हसि. 25व्या श्लोकात हे नानु शोचितुमर्हसि. त्यानंतर 26व्या श्लोकात नैवं शोचितुमर्हसि. आणि आता 27व्या श्लोकात न त्वं शोचितुमर्हसि. म्हणजे दुःख करण्यायोग्य नाही. काय योग्य नाही? की जातस्य हि ध्रुवो मृत्यू, की जन्मल्या ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि ध्रुवम जन्म मृतस्य च, आणि जो मरण पावला तो पुन्हा दिसणार आहे. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे. हे ऐसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ज्ञानेश्वर माऊली. आणि तस्माद परिहारार्थ, म्हणजे याचा विचार कर की हे अपरिहार्य आहे. जन्म मृत्यू न टाळता येणार, अपरिहार्य म्हणजे पर्याय नाही आहे. जन्माला म्हणजे मरणार, तर मृत्यू निश्चित आहे. मग हे टाळता येण्यासारखं नाही आहे, हे अपरिहार्य आहे. तस्माद परिहार्यार्थ न त्वं शोचितुमर्हसि. मग जी गोष्ट टाळताच येणार नाही आहे, मग त्याचं का दुःख करावं असाही विचार कर. म्हणजे बघा, एकाच भगवद्गीता एकाच 3 श्लोकामध्ये 3 वेगवेगळे लॉजिक देते. पहिल्यांदा आत्मतत्वाकडे बघून तू दुःख करू नको. दुसऱ्यांदा जन्म मृत्यू नित्य चालत राहतात, हे नाशिवंत देह आहेत म्हणून दुःख करू नको. आणि तिसरं, मृत्यू हा अपरिहार्य आहे म्हणून दुःख करू नको. तर भाऊसाहेबांनी फार सुंदर लिहिलं याच्यावर काव्य. म्हणजे माझी गुरुमाऊली विठ्ठल महाराज जालनापूरकर, त्यांनी फार सुंदर लिहिलं. मरना तो अटल है एक समय, फिर उसकी क्यों कर चिंता हो. जो मंजूर उसे वही होता है, फिर उसकी क्यों कर चिंता हो. किती सुंदर आहे. एका वाक्यामध्ये भाऊसाहेबांनी सगळं आयुष्याचा दुःखाचा प्रश्नच आणि चिंतेचा प्रश्न सोडला. मरना तो अटल है
फिर उसकी क्यों कर चिंता हो, मरना तो अटल है एक समय, फिर उसकी क्यों कर चिंता हो. म्हणजे एकदा मरायचंच आहे तर मग त्याची चिंता का करायची, कारण तुम्ही चिंता केल्यानं मरण टळणार नाही आहे. आणि मंजूर उसे वह होता आहे, त्याला जे मंजूर आहे तेच शेवटी होणार आहे. मंजूर उसे वह होता है, फिर उसकी क्यों कर चिंता हो. मग तो कृपावंत आहे, तो सांभाळणारा आहे, त्याने अप्रूव्ह केल्याशिवाय कुठलीच गोष्ट आयुष्यात घडणार नाही. मग त्याची कशाला चिंता करायची. मग चिंता करण्याचं कारणच नाही आहे, दुःख करण्याचं कारणच नाही आहे. नान सोचितो मरहसी, न त्वम सोचितुमर्हसी. मग हा श्लोक 27वा असा होता. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्माद परिहारार्थे न त्वं शोचितुमर्हसि. आता 27 श्लोक झाले. पुढचा श्लोक पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. कृष्णार्पणमस्तु.